नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे सदाबार मराठी कथा या चॅनलमध्ये स्वागत आहे. तुमच्यासाठी घेऊन आलोय प्रीती एक स्वप्न या कथेचा भाग 4. ज्यांनी प्रीती या कथेचे मागील भाग पाहिले नसतील त्यांनी कृपया पाहून घ्या, तरच तुम्हाला प्रीती एक स्वप्न कथा पुढे काय आहे ते कळेल. प्रीती भाग 4 पूर्वार्ध. प्रीतीने डॉक्टरला बाहेर पाठवले व म्हणाली, माझी सद्विवेक बुद्धी मला तुमच्याकडे आकर्षित होण्यापासून रोखत होती, पण माझं शरीर बंड करून उठलं होतं. अखेर त्याला मनाची साथ सुद्धा मिळाली. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील काही मोजकेच क्षण तिच्या आयुष्याला कलाटणी देणारे असतात. त्यापैकी एक म्हणजे मधुचंद्र. तो मधुचंद्र हॉटेलमधील धुंद वातावरणात मला पवनसारख्या कमजोर व्यक्तीसोबत घालवायचा नव्हता. तुम्ही सुद्धा माझ्या प्रेमात पडला होता. आपण मनाने एकमेकांमध्ये गुंतलो होतो. आता बारी आपल्या अतृप्त देहांची होती आणि म्हणूनच मी तुम्हाला आमच्या मधुचंद्राच्या रात्री त्या हॉटेलमधील मधुचंद्रासाठी सजवलेल्या रूममध्ये यायला सांगितले, जिथे आपण संपूर्ण रात्र एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. असं म्हणून प्रीती थांबली. प्रीती एक स्वप्न भाग 4 पुढे सुरू. तिच्या डोळ्यातील वाहणारे अश्रू थांबून सुकल्यामुळे त्याचे सुकलेले ओघळणारे अस्तित्व तिच्या गोबऱ्या गालांवर स्पष्ट दिसत होते. अगदी बरोबर. काल आणि परवा असंच घडलं होतं. सांग या डॉक्टरांना. मला मानसिक रोगी म्हणत आहेत. मी किंचित हसत आणि टाळी वाजवत म्हणालो, हो निखिल, असंच घडलं होतं. पण ते 3 महिन्यांपूर्वी. काल परवा नाही. प्रीती मला हलवत म्हणाली, प्लीज सावर स्वतःला आणि जागे व्हा. प्रीती तू सुद्धा. मी अतिशय दुःखी होऊन प्रीतीचा हात माझ्या हातातून सोडवत म्हणालो, हो निखिल, तुम्ही दर रात्री पुन्हा त्या 2 दिवसांच्या दुनियेत जातात, जिथे आपण 3 महिन्यांपूर्वी जाऊन आलोय, अनुभवून आलोय. ती अगतिकपणे म्हणाली. मी भिंतीवरील कॅलेंडर पाहिले तर खरंच तिथे फेब्रुवारी महिना चालू होता. हातातील मोबाईलसुद्धा फेब्रुवारी महिना दाखवत होता. रूममध्ये टी सुद्धा दिसत नव्हता. ओ रिअली? ठीक आहे. मग पवनला बोलव. आता होईल दूध का दूध और पाणी का पाणी. असं म्हणत मी प्रीतीला पवनला बोलवण्यास सांगितले. पवन? त्याला कुठून बोलावू? ती थंडपणे उत्तरली. म्हणजे? मी अक्षरशः हादरत विचारले. म्हणजे पवन आता या जगात नाहीये. ती पुन्हा एकदा त्याच निर्विकार चेहऱ्याने म्हणाली. व्हॉट? अगं मगाशीच तर बसला होता माझ्यासमोर. मी अक्षरशः किंचाळत म्हणालो. तो पवन नाही, तर तुला झालेला भास होता. ती पुन्हा थंडपणे उत्तरली. पण कसं? पवन आजारी वगैरे? मी थोडं चाचरत विचारले. नाही, खून झाला त्याचा. ती धीर गंभीर आवाजात म्हणाली. खून? पण का आणि कोणी केला खून? मी घाबरतच म्हणालो. मी. ती खिडकीकडे जात खिडकीवरील पडदा हाताने बाजूला सारत बाहेरून येणारा कोवळा सूर्यप्रकाश आणि मंद वारा अंगावर घेत म्हणाली. तू? तिचं ते थंड उत्तर ऐकून मी नखशिखांत हादरून म्हणालो. पण का? कारण ती माझी मजबुरी होती. तिने पुन्हा एकदा तितक्याच थंडपणे उत्तर दिले. अगं पण तुझा नवरा होता तो. तुझी अशी काय मजबुरी होती की तू त्याला? मी पुढे बोलणार तोच तिने मला मध्येच थांबवले. तुला वाचवायला. ती माझ्याकडे रोखून पाहत म्हणाली. मला वाचवायला? म्हणजे? मी किंचित हादरून म्हणालो. त्या दिवशी तुझ्यासोबत मधुचंद्र करण्यासाठी मी खूप उतावळी झाले होते. पवन मधुचंद्र साजरा करण्यासाठी सक्षम नव्हता. त्यामुळे त्याच टेन्शनमध्ये बाहेर जाऊन सिगरेट पीत बसला होता. सिगारेट पिऊन झाल्यावर तो आतमध्ये येऊन अर्थातच झोपी जाणार होता. जणू ही मधुचंद्राची रात्र त्याच्यासाठी एक शाप होता. मी आतमध्ये बेडवर तळमळत राहून माझ्या आयुष्यातील सर्वात खास असामान्य अशा त्या पहिल्या रात्रीची मधुचंद्राची वाताहत होताना पाहत होते, जे मला होऊ द्यायचे नव्हते. मी इतकी वर्ष माझ्या या मादक देहाला पुरुषापासून खास जपून ठेवले होते, ते याच मधुचंद्राच्या रात्रीसाठी. पण माझा बेत फसला होता. या मादक देहाला आता कायमचं असंच उष्ण वाळवंटात तडफत राहायचं होतं. पवन लैंगिकरित्या अपरिपूर्ण आहे हे मला जेव्हा लग्नाच्या त्या पहिल्या रात्री समजले, तेव्हा मी खूप दुःखी, कष्टी होऊन ओक्साबोक्शी रडले. आमच्या माहेरच्या माणसांना वहिनीमार्फत माझ्यावर गुजरलेल्या प्रसंगाची माहिती करून दिली. पण त्यांनी दिल्या घरी सुखी राहा या उक्तीप्रमाणे मला समजावून आता तुझं आयुष्य तुला त्याच घरात काढायचे आहे, तेव्हा ॲडजस्ट करून राहा असे सांगितले. त्यावेळी माझी साथ
कुणी दिली असेल तर माझ्या खास मैत्रिणीने, कविताने. मी माझ्या सर्व भावना तिच्याजवळ मोकळ्या करत असे. ती तिच्या परीने मला समजावत असे. पण ती तरी काय करणार? मी अक्षरशः तुटले होते. पण मग स्वतःला समजावले. मनाचा निर्धार केला. आयुष्यभर असेच स्वतःचं मन मारून जगायचं ठरवलं. माझ्या मदमस्त देहामुळे स्वतःवर ताबा ठेवणे खूप कठीण होते माझ्यासाठी. पण तरीही मी कसाबसा ताबा ठेवला होता. पण त्या दिवशी ट्रेनमध्ये तुझा स्पर्श झाला आणि या देहातील तो वासनेचा तृप्त ज्वालामुखी जिवंत झाला. शरीरातून आगीचे लोळ उठू लागले. मन कासावीस झाले. रोमन रोम पेटून उठला. अंगातील जिवंत झालेला तो वासनेचा ज्वालामुखी शांत होण्याचे नाव घेत नव्हता. तो ज्वालामुखी शांत करण्याचा फक्त एकच मार्ग होता आणि तो होता तुमचा स्पर्श. तुम्ही सुद्धा माझ्या स्पर्शासाठी आसुसलेले होतात. म्हणून त्या मधुचंद्राच्या संध्याकाळी मी माझ्या मैत्रिणीला फोन करून एक प्लॅन बनवला. त्या प्लॅननुसार माझ्या मैत्रिणीने, कविताने मला रात्री 11 वाजता फोन केला आणि मला सांगू लागली की ती आणि तिचा नवरा गोव्याला येत असताना सिंधुदुर्गजवळ त्यांच्या कारचा अपघात झाला आहे आणि तिथे त्यांच्या ओळखीचं सुद्धा कोणी नाही आहे. तिच्या नवऱ्याला खूप लागलंय. मी लागलीच ही गोष्ट माझ्या नवऱ्याला म्हणजे पवनला सांगितली आणि त्याला काही मदत करण्यासाठी सुचवले. तो माझ्यासोबत येण्यास तयार झाला. निघताना मी मुद्दामून लटपटण्याचे नाटक केले. त्याने मला काय झाले विचारताच मी थाप मारली की थोडं अशक्तपणा आलाय. तेव्हा त्याने मला रूममध्ये थांबण्यास सांगितले आणि तो एकटाच सिंधुदुर्गला गेला. माझा प्लॅन यशस्वी झाला होता. मी अर्धा तास वाट पाहिली आणि तो कुठपर्यंत पोहोचला आहे हे कन्फर्म करण्यासाठी एकदा फोन केला. तेव्हा तो सावंतवाडीपासून 20 किलोमीटर मागे होता. माझा प्लॅन यशस्वी झाला होता. कारण सिंधुदुर्गला जायला 3 ते 4 तास आणि यायला तेवढेच तास, एकूण 8 ते 9 तास, म्हणजेच संपूर्ण रात्र तो बाहेर राहणार होता. मी त्याला कविताचा नंबर देऊन ठेवला होता, जेणेकरून तो तिच्या कॉन्टॅक्टमध्ये राहील आणि मला कॉल करणार नाही. पुढील प्लॅनप्रमाणे जर त्याने कविताला फोन केला तर ती त्याला हॉस्पिटल जवळ येईपर्यंत बोलत राहणार होती. नंतर मी हनीमून डिस्टर्ब करण्यासाठी प्रँक केला असे मोठ्याने हसत सांगून फोन स्विच ऑफ करणार होती. सारे काही प्लॅनिंगप्रमाणे चालले होते. मी 11:15च्या दरम्यान तुम्हाला फोन करून बोलावले. आपण दोघेही त्या मधुचंद्राच्या रात्री प्रेमाच्या कामुक सरोवरात खोल बुडाले होतो. आपल्याला आजूबाजूचे जराही भान नव्हते आणि 2 तासांपूर्वी गेलेला पवन अचानक आपल्यासमोर आला होता. माझं प्लॅनिंग थोडक्यासाठी फसलं होतं, ते पवननं केलेल्या एका कॉलमुळे. तो सावंतवाडीला पोहोचताच त्याला आठवले की सिंधुदुर्गमध्ये त्याचा एक मित्र असतो. त्याने लागलीच त्या मित्राला फोन करून कविताने सांगितलेल्या त्या हॉस्पिटलजवळ तिची मदत करण्यासाठी पोहोचण्यास सांगितले. तो मित्र त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याने कविता आणि तिच्या पतीबद्दल चौकशी केली. तेव्हा त्याला कळाले की तिथे तशी कोणतीही अपघाताची केस आलेली नाहीये. तिथेच पवनला संशय आला आणि लागलीच माघारी वळला. रूममध्ये येऊन त्याने त्याच्या डुप्लिकेट चावीने रूमचा दरवाजा खोलला आणि तो आत आला. आत येताच त्याच्या संतापाचा कडिलोट झाला. तो बेभान झाला होता. त्याने तावातावाने जवळची फुलदाणी उचलून सर्व शक्तिनिशी तुझ्या डोक्यात घातली. तू किंचाळून जागीच बेशुद्ध झालास. पण त्याचं मन भरलं नव्हतं. बहुतेक तो तुला ठार मारल्याशिवाय शांत बसणार नव्हता. तो तुझ्यावर फुलदाणीचा दुसरा फटका घालणार, तोच मी जवळचा सुरा त्याच्या पाठीत खुपसला. आणि असं म्हणून प्रीती हळूहळू रडत, मग ओक्साबोक्शी रडू लागली. शांत हो, शांत हो, असं म्हणत मी प्रीतीला जवळ घेतलं. तू मारायला नाही पाहिजे होतंस त्याला. शेवटी तुझा नवरा होता तो. मी तिला समजावत म्हणालो. जर नाही मारलं असतं तर त्याने तुला ठार मारलं असतं आणि नंतर बहुतेक मला सुद्धा. त्याच्या डोळ्यात मी त्यावेळी सैतान पाहिला होता. ती स्फुंदून म्हणाली, ओके ओके, तू आधी रिलॅक्स हो पाहू. मी तिला छातीशी कवटाळत म्हणालो. ती मला अधिकच घट्ट बिलगली. बरं प्रीती, एक सांग, तू त्याला ठार मारलंस, मग त्याची डेड बॉडी, म्हणजे पोलीस केस वगैरे? निखिल, काही गोष्टी या गुप्तच राहिल्या तर बरं होईल. खरं तर या कामी मला कविताचा नवरा म्हणजे या डॉक्टर भूषणने खूप मदत केली. तिने डॉक्टर भूषण यांना बोलावून घेतले. त्या डेड बॉडीची विल्हेवाट भूषणनेच लावली, असं म्हणत तिने डॉक्टर भूषणकडे कृतज्ञतेने पाहिले.
हो निखिल, त्या डेड बॉडीची विल्हेवाट मीच लावली. पण कशी लावली याचे रहस्य मी इतर कुणालाही सांगितले नाहीये. अगदी प्रीतीला सुद्धा सांगितले नाहीये. ते रहस्य फक्त माझ्यापुरतंच मर्यादित आहे आणि ते आपल्या सर्वांचे भल्याचे आहे, असे म्हणत डॉक्टर भूषण माझा खांदा दाबत बोलला. आता जे झालं ते झालं. यापुढे तुम्हाला तुमचं पुढचं आयुष्य एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने नांदायचं आहे. हो, पण गोड दुधात मिठाचा खडा पडावा तसं आमचं आयुष्य झालंय ना डॉक्टर. याचा हा मेमरी लॉसच्या आजारामुळे दरवेळी हेच रडगाणं गावे लागेल. दरवेळी यांना झालेल्या गोष्टीची आठवण करून द्यावी लागेल. यांना पटवून द्यावे लागते की आता मी त्यांची धर्मपत्नी झाली आहे. असं म्हणत तिने कोमेजून पण लाजून मान खाली केली. काय? आय एम शॉक. मी आनंद मिश्रित आनंदाने किंचाळलोच. हो निखिल, 1 महिन्यापूर्वी तुमचं कोर्ट मॅरेज झालं. तुमची कंडिशन इतकी खराब होती की आम्ही सर्वांनी तुम्ही जगाल अशी आशाच सोडली होती. पण केवळ आणि केवळ प्रीतीच्या प्रेमामुळे आणि तिने 2 महिने दिवसरात्र जागून तुमची जी सेवा केली, तुमची काळजी घेतली, त्यामुळे तुम्ही आज धडधडीतपणे बोलू चालू शकत आहात. पण कोणत्या नात्याने ती तुमची सेवा करेल? जग काय म्हणेल? कोण आहे ही याची, की ही इतकी सेवा करते? म्हणून मग आम्ही सर्वांनी, म्हणजेच तुमच्या घरच्या मंडळींनी सुद्धा हिच्यासोबत तुमचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला. तसेही नियतीनेच तुम्हा प्रेमी जीवांना एकत्र आणले आहे. मग नियतीच्या विरुद्ध जाणारे आम्ही कोण? डॉक्टर स्मिथ हास्य करत म्हणाले. घरची मंडळी? म्हणजे आई बाबा सुद्धा होते लग्नाच्या वेळेस? मी अधिकच आश्चर्यचकित होत म्हणालो. हो, झालेल्या प्रकारानंतर आम्ही त्यांना बोलावून घेतलं होतं. ते 2 महिने होते तुमच्यासोबत. पण लग्नानंतर तुम्हाला प्रायव्हसी मिळावी म्हणून 20 दिवसांपूर्वीच मुंबईला गेले. प्रीतीचं खूप कौतुक करत होते. डॉक्टर एकावर एक सुखद धक्के देत होते. प्रीती, खरंच यार, किती केलंस माझ्यासाठी तू. जे माझ्यासाठी करत होतीस त्याची मला जाणीवसुद्धा नव्हती. तरी तू निस्वार्थ मनाने माझी सेवा करून मला नवीन जन्म दिलास. तू माझ्या आयुष्यात येऊन माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेस प्रीती. आधी मी आईबाबांशी फोनवर बोलून घेतो, म्हणजे त्यांनाही बरे वाटेल. मी अजून पुढे काही बोलणार तोच प्रीतीने माझ्या तोंडावर हात ठेवला. अशी उपकाराची भाषा करून माझ्या मनाला वेदना देऊ नका. तुम्ही लवकर बरे व्हा म्हणजे झाले. आणि हो, आईबाबांना फोन करण्यापेक्षा आपण तिथे जाऊन त्यांना सरप्राईज दिलं तर? तिने माझ्या छातीशी चाळा करत म्हटले. हो चालेल, दॅट्स अ गुड आयडिया. आणि मी का नाही बरे होणार? तुझ्यासारखी प्रेमळ, काळजीवाहू पत्नी मिळाल्यावर कोणत्या आजाराची बिशाद आहे माझ्यासमोर उभं राहण्याची? आणि तसेही लग्न झाल्यावर होणारा हनीमून अजून तरी माझ्यासाठी अनोळखी आहे. तेव्हा आता मला ओळखवालीसोबत, म्हणजेच माझ्या हक्काच्या बायकोसोबत हनीमून करायचा आहे. आणि तो कायम स्मरणात राहील असा करायचा आहे. त्यासाठी तर मला बरं व्हायचं आहे. मी खट्याळपणे म्हणालो. धत, चावट कुठले. आधी तू पूर्ण बरा हो, तर मला अन्न गोड लागेल, असं म्हणत तिने हाताच्या मुठी लाडिकपणे माझ्या छातीवर आपटल्या. का नाही बरा होणार तो? नक्कीच बरा होईल. या जगातील कितीतरी अशक्यातील अशक्य आजार बरे झाले आहेत. निस्वार्थी प्रेमामुळे आजवर अनेक व्यक्ती बऱ्या झाल्या आहेत. असे प्रेम सर्वांनाच मिळत नाही निखिल. तू खूप लकी आहेस की अपघाताने का होईना, पण तुला असे प्रेम मिळाले. त्यामुळे सगळं विसर आणि पटकन बरं हो. जे झालं त्याचा अजिबात विचार करू नकोस. विचार करत राहिलास तर ते स्वप्नासारखं तुला पडेल आणि पुन्हा तू सर्व विसरशील. एक लक्षात ठेव, जेव्हा ते स्वप्न पडायचं थांबेल तेव्हाच हे सर्व थांबेल. त्यासाठी तू झालेल्या गोष्टीचा विचार करणे सोडून दे. विसर ते सर्व आणि आपला सुंदर बायकोला घेऊन एक नवीन सुरुवात कर. हळूहळू प्रीतीचं प्रेम आणि काळाचं औषध तुझा हा आजार पूर्णतः बरा करेल आणि तू पूर्वीसारखा नॉर्मल होशील. डॉक्टर अगदी निश्चयाने बोलत होते. थँक्यू सो मच डॉक्टर, थँक्यू सो मच. मी डॉक्टर भूषणचा हात हलकेच दाबत म्हणालो. मला कसलं थँक्यू म्हणतोस? या थँक्यूची खरी हकदार तुझी बायको प्रीती आहे, असं म्हणत भूषणने प्रीतीच्या डोक्यावर हलकेच चापट मारली. थँक्यू सो मच प्रीती. आय लव्ह यू सो मच. असं म्हणत मी प्रीतीला जवळ खेचून करकचून मिठी मारली. इतक्यात दाराची बेल वाजली. प्रीतीने दरवाजा उघडला. दारात माझा सेक्रेटरी सचिन होता. सर,
परवा तुम्हीच मला बोलावून घेतलं. काही पेपरवर तुमच्या सिग्नेचर पाहिजे होत्या. पण बहुतेक तुम्ही असं म्हणून सचिन थांबला आणि त्याने डॉक्टर भूषण आणि प्रीतीकडे पाहिले. डोंट वरी, आता नॉर्मल आहे तो. आम्ही सांगितले त्याला सगळं. बोल तू. डॉक्टर भूषण सचिनला म्हणाले. सर, तुमच्या या आजारामुळे कंपनीचं खूप मोठं नुकसान होतं आहे. अनेक प्रोजेक्ट पेंडिंगमध्ये आहेत. काही ऑर्डर तर कॅन्सलसुद्धा झाल्यात. कारण ज्या प्रोजेक्टबद्दल आम्ही तुम्हाला डिटेल्स प्रोव्हाइड करतो, तो प्रोजेक्ट तुम्ही विसरता. आणि मग ॲग्रीमेंटवर तुमचे सिग्नेचर मिळत नाहीत. त्यामुळे 3 मोठ्या ऑर्डर कॅन्सल झाल्या. सचिन काकुळतीला येऊन सांगत होता. ओ आय सी. अरे, मी तरी काय करू? जे घडतंय ते माझ्या हातात सुद्धा नाहीये, की जेणेकरून मी थांबवू शकेन. मी थोडासा खट्टू होत म्हणालो. सर, एक उपाय आहे. सचिन काहीसा विचार करत म्हणाला. काय? मी उत्सुकतेनेच विचारले. सर, तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी मॅडमच्या नावावर बनवलेत तर? म्हणजे मॅडमसुद्धा चांगल्या शिकलेल्या आहेतच. आणि तुमचे निर्णय किंवा सजेशन तुम्ही मॅडमला सांगून ठेवा. म्हणजे तुम्ही जरी विसरलात तरी मॅडम त्या अनुषंगाने सिग्नेचर करू शकतात. सचिन चुटकी वाजवत म्हणाला. ओ, दॅट्स ग्रेट आयडिया. मी सुद्धा त्याला टाळी देत म्हणालो. ग्रेट आयडिया? काय ग्रेट आयडिया? मला नाही जमणार हां, प्रीती घाबरत म्हणाली. काय नाही जमणार? मी विचारले. अरे, ते शाळेचे पेपर्स आहेत का? कंपनीचे पेपर्स आहेत. मोठमोठ्या प्रोजेक्टचे पेपर्स आहेत. मला नाही जमणार बाबा. ती पुन्हा घाबरत म्हणाली. मॅडम, तुम्ही का घाबरल्यात? मी आहे ना तुम्हाला हेल्प करायला. फक्त सिग्नेचर करायचे आहेत तुम्हाला. सचिन प्रीतीला काकुळतीला येऊन विनवत होता. हो, पण प्रीती अजून काही बोलणार तोच मी तिला अडविले. आता पण नाही की बिन नाही. पॉवर ऑफ अटर्नी तुझ्या नावावर बनते बस. प्रीती, माझ्यावर तू खूप उपकार केले आहेस. आता हा एक शेवटचा उपकार कर माझ्यावर. मी प्रीतीला समजावत म्हणालो. प्रीती, इतकी का घाबरत आहेस? फक्त सिग्नेचर करायचे आहे तुला. तसेही सचिन आहे तुला समजावायला. आणि निखिलसुद्धा सजेशन देईलच की. आणि असे किती दिवसांचा प्रश्न आहे? काही दिवसांनी निखिल पूर्णतः बरा झाला की तू जबाबदारीतून मुक्त होशील. फक्त काही दिवस सांभाळ. डॉक्टर भूषण तिला खूप चांगल्या प्रकारे समजावत म्हणाले. ठीक आहे, चालेल. असं म्हणत प्रीतीने माझ्याकडे पाहिले. मी तिला नजरेनेच आश्वस्त केले. गुड. तर सचिन, लवकरात लवकर मॅडमच्या नावे पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर बनव. आणि जे जे पेंडिंग ॲग्रीमेंट आहेत त्यावर मॅडमच्या सिग्नेचर घे. मी सचिनला सूचना केल्या. सर, 2 तासात अरेंज करतो. इकडे माझ्या ओळखीचे एक ॲडव्होकेट आहेत. त्यांना बोलवून सर्व पेपर रेडी करून ठेवतो. असं सचिनने म्हणताच मी लागलीच होकार दिला. सचिनने नेहमीप्रमाणे कार्यतत्परता दाखवत त्याच दिवशी प्रीतीच्या नावे पॉवर ऑफ अटर्नी बनवल्यामुळे सिग्नेचरचे अधिकार प्रीतीकडे सुद्धा होते. आता मी थोडा टेन्शन फ्री झालो. कारण माझ्या शॉर्ट टर्म मेमरी लॉसच्या आजारामुळे माझ्या बिझनेसवर काही परिणाम होणार नव्हता. सचिन सर्व डील योग्य प्रकारे हाताळत होता आणि माझ्या सिग्नेचर्स प्रॉब्लेम प्रीतीने सोडवला होता. झालं गेलं आता सर्व विसरून प्रीतीसोबत मला नव्याने सुरुवात करायची होती. रात्रीचे 9 वाजले होते. स्मशान शांतता पसरली होती. बंगल्याच्या आतील बाजूस पार्टी चालू झाली. त्या माणसांमध्ये मी सुद्धा सामील होतो. माझ्या आणि प्रीतीच्या आयुष्याची ज्या एका नवीन नात्यांमध्ये गुंफण झाली होती, त्या नात्यांसाठी प्रीतीने एक छोटेखानी पार्टी ठेवली होती. हातात मद्याचा एक प्याला घेऊन फक्त थोडासा चेंज म्हणून मी बाहेर सज्जावर येऊन बाहेर काळोखात बुडालेल्या परिसराचे एक एक घोट घेत निरीक्षण करत होतो. काय मिस्टर, तुमच्या आयुष्यात एक नवीन सकाळ उगवली असताना तुम्ही बाहेर या काळोखात का हरवून गेला आहात? प्रीतीने मागून येऊन हाताचा कोपरा त्या सज्जाच्या कठड्यावर आणि त्याच हाताच्या बोटांवर आपली हनुवटी ठेवून माझ्याकडे लाडिकपणे पाहत म्हणाली. काळोख पाहिल्याशिवाय, त्याचा अनुभव घेतल्याशिवाय येणाऱ्या सुंदर सकाळाचं महत्त्व कसं कळणार, नाही का? मी डोळे मिचकावत तिला म्हणालो. हो का? किती छान बोलता. जसे तुम्ही कोणी लेखकच आहात. तिने हसून कोपरखळी मारली. हं, आता तुझ्यासारखी सुंदर समोर आली तर मग सामान्य माणूससुद्धा लेखक होऊन बसेल, असं म्हणून मी हळूच तिच्या कमरेला चिमटा काढत माझ्या मिठीत घेतली. यू हरामी, असं म्हणत ती मला अधिकच घट्ट बिलगली.
आतमध्ये माणसं बसलेत म्हटलं. असं म्हणत ती माझ्यापासून दूर झाली. आता मला अडवेल कोण? आता माझा हा हनीमून अनोळखी नाही तर ओळखीचा आहे. आता मला कशाचीच डर नाही. असं म्हणत मी तिला पुन्हा जवळ ओढले. ती स्वतःला माझ्या मिठीतून सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. अहो रोमॅन्टिक कपल. घरामध्ये आम्ही पाहुणेसुद्धा आहोत म्हटलं. यजमान बाहेर सज्जामध्ये आणि पाहुणे घरामध्ये एकटेच पार्टीवर ताव मारत आहेत. आतून डॉक्टर भूषणने हाक मारताच मी भानावर आलो. तसे लगेच प्रीतीने स्वतःला माझ्या मिठीतून सोडवले आणि साडीचा पदर नीट करत ती आत गेली. तिच्या मागोमाग मी सुद्धा आतमध्ये गेलो. तेच यांना सांगायला गेली की आम्ही सर्व आतमध्ये पार्टी एन्जॉय करतोय आणि तुम्ही बाहेर सज्जामध्ये एकटेच काय करताय? प्रीतीने सारवासारव केली. हो, तुम्ही त्यांना सांगायला गेलात आणि तुम्ही सुद्धा तिथेच चिकटलात, असं म्हणत डॉक्टर भूषणने माझ्याकडे बघून डोळा मारला. प्रीती लाजली आणि आतमध्ये पळाली. मी डॉक्टर भूषण व माझ्या असिस्टंट सचिन बरोबर गप्पा करू लागलो. डॉक्टर साहेब, कविताला सुद्धा आणायचे ना सोबत? तिने सुद्धा एन्जॉय केलं असतं ना? मी भूषणला विचारले. नक्कीच आली असती, पण कालच ती कंपनीच्या एक्झिबिशनसाठी जयपूरला गेली आणि म्हणूनच तिने मला फोन करून आवर्जून तुमच्या पार्टीला उपस्थिती लावायला सांगितली, असं म्हणत त्यांनी खांदे उडवले व मद्याचा रिकामा प्याला मेजवर ठेवला. प्रीती आतून ट्रेमध्ये ड्रिंक्सचे आणखीन 4 ग्लास घेऊन आली आणि तिने सर्वांच्या समोर एक एक ग्लास ठेवला. चला आता हा शेवटचा प्याला घेऊ आणि डिनर करू, असं प्रीतीने म्हणताच सर्वांनी आपापले ग्लास उचलून चिअर्स केले आणि प्याले तोंडाला लावले. वाह! ब्युटिफुल! असं म्हणत मद्यधुंद झालेला मी प्रीतीच्या त्या साडीमधील मादक सौंदर्याला मादक नजरेने न्याहाळत होतो. तसेही मगाशी वाघाच्या तोंडाला हरिणी लागून ती निसटली की जसा वाघ वेडापिसा होऊन तिचा मागोवा घेत असतो, तसा मगाशी माझ्या आवेगातून निसटलेली प्रीतीची मादक तारुण्य मी यावेळेस माझ्या नजरेतून सुटू देत नव्हतो. अचानक ते सौंदर्य धूसर होऊ लागले. माझे डोके गरगरू लागले. सुंदर प्रीती अस्पष्ट दिसू लागली. तिच्या बाजूच्या खुर्चीवर बसलेला सचिन सुद्धा धूसर दिसत होता आणि त्याच्या बाजूच्या खुर्चीवर बसलेला भूषण सुद्धा अस्पष्ट दिसू लागला आणि त्याच्या बाजूला बसलेली अनोळखी व्यक्ती पुसटशी दिसत होती. अनोळखी? कोण होती ती व्यक्ती? मगापासून तर नव्हती. मगापासून तर आम्ही चौघे होतो. मी, प्रीती, भूषण आणि सचिन. मग आता ही व्यक्ती कुठून आली? कोण आहे ही व्यक्ती? समोरील दृश्य अधिकाधिक अस्पष्ट होत चालले होते. तरी मी नजरेवर ताण देऊन त्या व्यक्तीला पाहिले. हा पवन. हा इथे कसा? हा तर मेला होता ना? मी अडखडत कसेबसे बोललो. मला वाटले की मला बहुतेक जास्त नशा झाली आहे किंवा बहुतेक माझ्या त्या आजाराची सुरुवात झाली आहे. पण कशी? मी अजून झोपलोच नाही आणि ते स्वप्नसुद्धा मला पडलेले नाही. इतक्यात मला चौघांच्या हसण्याचा आवाज येऊ लागला. मला काहीच कळेनासे झाले. तो मेला नव्हता. त्याला प्रीतीने मारला होता, पण फक्त स्टोरीमध्ये. तुला काहीच आजार नाहीये निखिल. आम्ही स्टोरीच्या स्वरूपात तो सर्व बनाव रचला होता. डॉक्टर भूषण प्याल्यामधील एक घोट घेत म्हणाले. कारण कारण मित्र आणि मैत्रिणींनो, लवकरच तुमच्यासाठी प्रीती एक स्वप्न या कथेचा पुढील भाग घेऊन येणार आहोत. कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नवीन पाहुण्यांनी खाली दिलेल्या काळ्या रंगाच्या बटनाला अलगद दाबून आपल्या सदाबहार मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी घंटीच्या बटनाला स्पर्श करा. धन्यवाद.